नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 75मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रियाने ऋषभला माफ केलेलं आणि अनु त्याला रियाने त्याच्यासाठी संकष्टीचा उपवास ठेवलेला सांगते। आता पुढे तिच्या डोळ्यातनं मला आजकाल वेगळेच भाव दिसू लागले आहे। मला माहीत आहे की हे तिला पण कळत नसणार। अनु वेडी मुलगी आहे काही, काय गरज आहे उपवास वगैरेची? मी बोलतो तिच्याशी। ऋषभ विनाकारण समजावायला जाण्याचा प्रयत्न करू नको बाई, ती नाही ऐकणार। अनु यावर रात्री बोलू आपण। मी शूटचं काय, विजयकडून माहिती घेणे, त्याचे अकाउंट डिटेल्स पण मला दे। ऋषभ ओके बाई। अनु ऋषभ थोडा विचार करून करीमला बोलून घेतो। करीम त्या डायमंडबद्दल काही कळलंय का? ऋषभ नाही सर, म्हणजे पोलिसांच्या हाती अजून तरी काही लागलं नाही आणि ते लोक रिया मॅडमच्या पर्समध्ये टाकले असं बोलत होते। मला असं वाटते की ते पर्समधून काही काढताना पडले असावे। करीम मे बी असं होऊ शकतं की पर्समध्येच असेल, ऋषभ विचार करत बोलतो। पण सर त्यांनी रिया मॅडमची बॅग चेक केलेली ना? करीम ते कुठेतरी अडकूनही बसले असू शकते। ऋषभ होऊ शकते सर, पण त्यांनी तर सर्व पर्स चेक केली, पर्समध्ये असते तर नक्कीच सापडले असते। आय थिंक कुठेतरी मॅडमच्याही नकळत पडले असावे। करीम एक काम कर, रियाला आत पाठवून दे विथ हर पर्स। ओके सर। करीम निघून जातो आणि रियाला आत बोलवतो। रिया आत येते तशी, रिया तुझी पर्स दाखव इकडे। ऋषभ पर्स का सर? रिया आश्चर्याने विचारते। तसं तो तिला डायमंडबद्दल सांगतो तशी ती त्याला पर्स देते। तो पर्समधील सामान पटपट काढून त्याच्या टेबलवर ठेवतो आणि पर्स चेक करू लागतो। रिया मात्र रागात त्याच्याकडे बघत असते। ओ शिट, हे कसं विसरले मी? काही न विचार करता डायरेक्ट पर्स त्याच्या हातात देऊन दिली। रिया पर्सच्या आतल्या छोट्या कप्प्याच्या आतून त्याला हाताला काहीतरी जाणवत होतो, तसं तो काढायचा प्रयत्न करतो, पण बहुधा ती वस्तू चेनमध्ये अडकली असावी म्हणून तो थोडं ओढतच काढतो। तशी ती हाताची घडी घालून रागात त्याच्याकडे बघत असते। व्हॉट हॅपन? ऋषभ त्याची नजर खाली टेबलवरच्या वस्तूवर जाते, त्यात थोडं कॉस्मेटिकचं सामान आणि सॅनिटरी पॅडची पॅकेट असते। मी आत्ता तिच्या रागावण्याचं कारण त्याला लगेच कळते। ओ शिट, परत माती खाल्ली मी। असं एका लेडीजच्या पर्सला हात लावायचा नको होतो, ऋषभ मनातच बोलतो। मी तिच्याकडे केविलवाण्या नजरेने बघतो। तिच्या चेहऱ्यावर राग आणि लज्जा असे संमिश्र भाव असतात। सॉरी म्हणून तो तिच्या पर्समध्ये सामान भरू लागतो, पण ती रागातच त्याच्या हातातून पर्स हिसकावून घेते आणि त्याचं सामान पटकन केबिन बाहेर टाकून बाहेर पडते। काय झालंय रिया, बरी आहे ना तू? तिचा वैतागलेला चेहरा बघून अनु विचारते। चल माझ्या कॅबिनमध्ये। अनु पर्स घेऊन कुठे फिरत आहे तू आणि चेहरा का पडलाय तुझा? अनु बरं नाही रिया, काय झालंय? पोटात दुखत आहे थोडं। रिया अनु लगेच समजून जाते। ठीक आहे, तू घरी जा आणि आराम कर। ओके अनु रिया चिडत म्हणते। अनु का ते विचारणार नाही की? तेवढ्यात ऋषभ आत येतो। त्याचं रियाकडे लक्षच नसते। अनु मला थोडं काम आहे, मी बाहेर जात आहे, तू इथलं बघून घेशील का? ऋषभ ठीक आहे भाई। तो जायला वळतो तसं अनु त्याला परत आवाज देते। भाई जाताना रियाला घरी सोडशील का? तिने गाडी नाही आणली आज आणि आज तिची तब्येत थोडी ठीक नाही म्हणून मीच तिला घरी जा म्हटलं, प्लीज भाई। अनु तेव्हा ऋषभला कळते की ती तिथेच बसलेली आहे। पाठमोरी असल्यामुळे त्या आधी त्याच्या लक्षातच येत नाही। रिया तिच्याकडे रागाने बघते। मी बाहेर वेट करत आहे, ऋषभ बोलून निघून जातो। आजच्या भागामध्ये येथेच थांबूया। पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे। बाय, टेक केअर।